झाले अवघे काम निवारला भवभ्रम परद्रव्य परनारी झाली विषाची आपरी तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या सफल जीवनाचा साधनासह परिहार देत आहेत ब्रह्मपावन भगवान तांदळेश्वराच्या या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये सन्निधीमध्ये आपल्या गावामध्ये गेल्या 40 पेक्षा अधिक वर्षापासून स्वानंद सुख निवासी वैराग्यस्य परामूर्ती गुरुनाम गुरु सद्गुरु तात्या महाराज महापुरुष यांच्या शुभ प्रेरणेतून आदरणीय आत्माराम बाबा यांच्या आशीर्वादातून तथा शेळके महाराज यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात श्रावण मासाच्या महापर्वावर आपण संपन्न करत आहात आणि या भक्ती उत्सवातील ही तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा 3 नंबरची नाही तिसऱ्या दिवसाची म्हणायची नाही तर म्हणतात उमेश बाचं कीर्तन 3 नंबरचं कीर्तन झालं असं म्हणतात तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व सप्ताह समिती सर्व भजनी मंडळी यांच्या माध्यमातून तथा आमचे परमार्थ स्नेही भजनानंदी आमचे शेखर साहेब यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे या चिंतन सेवेमध्ये तुम्हा सर्व देवरूप श्रोत्यांची जशी उपस्थिती आहे त्याचप्रमाणे मी सुरुवातीला ज्यांचा नाम उल्लेख केला आणि ज्यांच्या बद्दल आज उभ्या संप्रदायामध्ये फार आदरानं पाहिलं जात होतं आणि पाहिलं जाईल जेव्हा जेव्हा भागवताचार्य म्हणून भागवताचा विषय निघतो तेव्हा महाराष्ट्रातला भागवत हा विषय तात्या महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही पूर्णच होत आणि तीच परंपरा चालवण्याचं सौभाग्य ज्यांना प्राप्त झालं ते माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण भूषणजी महाराज महापुरुष आज त्यांची सन्माननीय उपस्थिती माझ्या चिंतनात आहे तोही आनंदाचा क्षण आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला साथ करण्याकरता वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज YouTube उघडलं की जे लाडके आवाज वारकरी संप्रदायाचे दिसतात जी व्यक्ती YouTube वर दिसतात ते सगळे आज इथे एकवटलेले आहेत त्यामध्ये अत्यंत गोड गाड्याचे धनी आमचे आदरणीय हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार यांची उपस्थिती आहे त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण
आमचे सदानंदजी महाराज कुडोळे यांची उपस्थिती आहे. मृदंगाच्या क्षेत्रात फार मोठं नाव असणारे आमचे युवराज महाराज पाटील हे इथे आहेत. तथा सर्व देवरूप श्रोते. या दोघांच्या आवाजाबद्दल मला एकच सांगायचं, त्यांच्या आवाजात आणि आमच्या आवाजात फरक काय. त्यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. त्यांचा आवाज म्हणजे काय, समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही, टोल नाका नाही, काय नाही. एकदा निघाला तर खर्जापासून तर शाडजापासून कुठं बी जाईन जाऊन टेन्शनच नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याच्यातही कॉन्ट्रॅक्टरनं माती मिसळलेली, पावसानं ती वाहून गेलेली, असा आमचा आवाज आहे. गाडीत बसली खडखड खुडकुड खाडखुड खुडकुड. पण अशा गोड गळ्याचे धनी, अशा निर्मळ आवाजाचे धनी थोडी माणसं भेटतात. चला, देव कोणाला काय देत तर कोणाला काय देत. त्यांना आवाज दिला, आम्हाला का कमी दिले का काय, आम्ही का कमी असो. म्हणून माझे दोन्ही गुरुबंधू वारकरी संप्रदायाचा दिग्गज आवाज, या दोन्ही मंडळीबद्दल त्यांनाही माझ्याबद्दल खूप प्रेम आहे आणि माझ्या अंतःकरणात त्यांच्याविषयी फार प्रेम आहे. आणि हा प्रेमावरून अनुबंध टिकवत आमचं आयुष्य निघणार आहे. विठ्ठला विठ्ठला. आज आपण चिंतनात जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपलं सफल जीवन तुमच्या आमच्या समोर मांडलेलं आहे. पण आपल्या जीवनाचे साफल्यच मांडलं असं नाही. माझं जीवन त्या साफल्यापर्यंत कोण्या साधनाने गेलं, त्या साधनांचाही निर्देश केलेला आहे. तेने झाले अवघे काम, माझी सगळी कर्तव्य पूर्ण झाली, एक अर्थ. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, हा दुसरा अर्थ. माझ्या सगळी कर्तव्य पूर्ण झाली, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि संसाराचा भ्रम आता मला राहिला नाही. हे मानवी जीवनाचं जे साफल्य ते महाराजाला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे महाराजांनी साफल्याचा विचार दुसऱ्या चरणात सांगितलेला आहे आणि त्या साफल्याकरता मी काय केलं त्याचा विचार मग बाकी चरणा पहिल्या चरणात सांगून त्या संबंधाने काही विचार मांडलेला आहे. ऐकलं का मंडळी? परमार्थ काय सांगतो सांगू तुम्हाला. परमार्थ सांगतो की तुम्ही परमार्थात कोण्या उंचीला गेले हे कोणाला सांगू नका, हे सांगू नका. कारण जो झालो ऐसा म्हणे तो काहीच नाही. परमार्थाचं म्हणतो ना, मी इथपर्यंत गेलो, मला हे मिळालं, मला असं झालं, मला तसं झालं. शास्त्र म्हणतात त्याला काहीच कळालेलं नाही. व्यवहारातला आणि परमार्थातला अंतर कसे मंडळी सांगू. त्या उपनिषदात एक प्रसिद्ध मंत्र आहे महाराज, त्या मंत्राच्या आधाराने सांगतो. इथं शिक्षक आहे का कोणी? कमीच हो थोड्या वेळासाठी. हाय गुरुजी, गुरुजी आहे. मला सांगा गुरुजी, तुमच्या वर्गामध्ये 2 विद्यार्थी आले, तुम्ही दोन्ही विद्यार्थ्यांना सांगितलं, बाळांनो, हो, क कमळाचा, ख खटाऱ्याचा, ग गणपतीचा राहिला नाही. आता पहिला ग गणपतीचा होता, आता काय सेक्युलर सरकार असल्यामुळे तो ग कशाचा झाला, ग गवताचा झाला. फक्त ग गांजाचा करू नका म्हणजे भागलं. ग गवतापर्यंत राहिला पाहिजे. आता तर ग गांजाचा असं होऊ नये पुढे भविष्य. ऐका, विद्यार्थ्याला धडा शिकवला गुरुजींनी, पाठ शिकवला. दुसऱ्या दिवशी दोन्ही पोरं वर्गामध्ये आली. का रे बाळू, कालचा पाठ? गुरुजी पाठ झाला. कालचा पाठ कळाला? कळाला. पाठ झाला? पाठ झाला. हो. तुला रे? गुरुजी नाही पाठ झाला. मला सांगा गुरुजी, बक्षीस कोणाला देते? ज्याला पाठ झालं त्याला का ज्याला पाठ झालं नाही त्याला? पाठ झालं त्याला. हा व्यवहार आहे ना. परमार्थ नेमका याच्या उलट आहे. भागवत आपलं उपनिषदामध्ये एक मंत्र असा येतो की गुरुकडे शिक्षण घेण्याकरता, ब्रह्मज्ञानाकरता 2 शिष्य गेले. गुरुजीने त्यांना आधी ब्रह्मचर्याचं पालन करायला सांगितलं. कठोर ब्रह्मचर्याचं पालन करून जेव्हा ते अधिकार संपन्न झाल्या, त्यांना ब्रह्म सांगायला काय हरकत नाही. त्यांची वृत्ती दृश्यतेत्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी, म्हणजे आत्मज्ञान समजून करण्याकरता वृत्ती जेवढी सूक्ष्म लागते, आता यांनी ब्रह्मचर्याच्या कठोर व्रताने ती बुद्धी तेवढी सूक्ष्म आणि तल्लख केलेली आहे. आता ब्रह्म सांगायला काय हरकत नाही. आणि मग गुरुने सांगितले, मुलांनो, ब्रह्म म्हणजे काय आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ते सद्रूप असतं, ते चिद्रूप आहे, ते आनंदरूप आहे. सद म्हणजे काय? अभाव प्रतियोगित्वम सत्यत्वम. चिद म्हणजे काय आहे? प्रकाश स्वरूपत्वम चिदत्वम.
आनंद म्हणजे काय आहे की जो निर्निमित्त निर्हेतू सुखाचा विषय बनतो तो आहे आनंद आहे असं ब्रह्म समजावून सांगितलं. कोणाला? दोन्ही पोराला. आणि एकाला विचारलं, का रे तुला ब्रह्म कळालं? कळालं गुरुजी. दुसऱ्याला विचारलं, तुला? गुरुजी मला काहीच कळालं नाही. मगाच्या गुरुजीनं काय निकाल दिला होता? ज्याला पाठ आहे त्याला बक्षीस दिलं होतं आणि ज्याला नाही कळालं त्याला फटके दिले होते. आता ह्या गुरुजीने काय निकाल दिला आहे का? जो म्हणतो ना मला काही कळालं त्याला काहीच कळालेलं नाही, आणि जो म्हणतो ना मला काहीच कळालं नाही त्याला सगळं कळालं. यस्या मतम मतम तस्य मतम यस्य न वेदसा. उपनिषद म्हणतं यस्या मतम, जो म्हणतो मला काहीच कळालं नाही, मतम तस्य त्यालाच कळालेलं आहे. आणि जो म्हणतो मतम यस्य, जो म्हणतो मला कळालं, न वेदसा त्याला ब्रह्म कळालेलं नाही. म्हणजे परमार्थामध्ये मी काही झालो असं म्हणतो त्याला काहीच कळालेलं नाही, आणि जो म्हणतो मला काहीच कळालेलं नाही त्याच्यासारखा शहाणा जगात कोणीच नाही. ही परमार्थातली भाषा आहे. म्हणून परमार्थ कधी आपलं साध्य मी इथपर्यंत गेलो तिथपर्यंत गेलो हे सांगू देत नाही आणि सांगायला परवानगी नाही. आणि मग असं असताना आपलं साध्यमय जीवन सांगायचं नसतं परमार्थिकांनी. आणि मग कसं आहे, साध्यमय जीवन परमार्थिकानं सांगितलं सांगू नये याच्याकरता काय दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी? शेतकरी येत ना तुम्ही, हो, काही आजी असतील काही माझी असतील, शेतकरी येत. शेतकरी जेव्हा पेरायला जातो, जेव्हा धान्य पेरतो, ते पेरलेलं धान्य उघडं ठेवतो का झाकून टाकतो? झाकून टाकतो. हो हो. ज्ञानोबराय म्हणतात, नाना कृषी वळू आपुले. आणि थांबा, उत्तरार्ध मला आठवे ना की तो धान्य काय करतोय? पेरलेलं झाकून टाकतो. अशी ओवी आहे, मला पाठ आहे पण तुमच्या आशीर्वादानं आठवना. तो झाकून टाकतो, विखुरले त्याला काय करतो? तो झाकून टाकतो. उघडं जर ठेवलं तर पाखरं खाऊन जाण्याची दाट शक्यता असते. तसं परमार्थामध्ये तैसे झाकी निपजले दान पुण्य. आपल्या जीवनात केलेलं सत्कर्म, आपल्या जीवनात मिळालेलं, माणसानं त्या शेतकऱ्यासारखं काय करावं म्हणे? झाकून टाकावं. उघडं करत बसू नये, उघडं करू नये. मग असा जर नियम असेल, आपलं साध्यमय जीवन सांगायचं नसतं असा जर नियम असेल, मग तुकाराम महाराज कसं काय म्हणतात? बा आमचं जीवन सफल झालं, आमच्या इच्छा पूर्ण झाल्या, माझा भवभ्रम गेला. म्हणजे साध्यमय जीवन सांगतात, हे सांगणं बरं. चला, ही झाली पारमार्थिक भाषा. आता व्यवहारात परमार्थामध्ये जसं साध्य सांगायला परवानगी नाही, तसं संसारामध्ये माणसं साधन सांगत नाही. माणसं काशी केलेली सांगते, काय मांजर मारलेली कोण सांगत? काय कमवलं हे सांगतात, कशानं कमवलं हे नाही सांगतात. आता आपण हायवेला फिरू लागलो ना, काय काय ब्रँड प्रसिद्ध झाले पहा. काय काय ब्रँड प्रसिद्ध आहेत? येवले चहा, जोगेश्वरी मिस. अशा अभ्यासू माणसं सोबत असले ना टेन्शनच नाही आपल्याला. जोगेश्वरी मिसळ, येवले चहा. जर पुण्याला जर गेले तर जोशांचा वडा, नाशिकला गेले तर कोंडाजीचा चिवडा, नाशिकला कोंडाजीचा चिवडा, गंगाखेडला गेले तर मामाची कलम. गंगाखेडला कलम प्रसिद्ध आहे, कलमच. गंगाखेडला कलम प्रसिद्ध आहे. आमच्या परभणीला गांजा नाही हो, चेने प्रसिद्ध आहेत. आमच्या गावचे चेने प्रसिद्ध आहेत. आणि मग पहा, हा जोशी वड्यावाला असू द्या, हा येवले चहावाले असू द्या, कोंडाजी चिवड्यावाले असू द्या, तुम्ही एकदा त्या कोंडाजी चिवड्यावाल्याकडे जा, किंवा ते वडवणीचा ढोले चिवडा प्रसिद्ध आहे आपल्याकडे, त्या चिवड्यावाल्याकडे जा आणि त्याला विचारा, बरं तुझ्या चिवड्याची रेसिपी काय? सांगत नाही, सांगणार नाही. कोणीच आपलं सिक्रेट सांगत नाही. म्हणजे व्यवहार साधन सांगत नाही आणि परमार्थ साध्य सांगू देत नाही. असं असताना सुद्धा तुकाराम महाराजात साध्यही सांगतात आणि साधनही सांगतात. का? काय सांगतात? आधी आपण अभ्यास करू थोडासा याचा, अभंग राहिला का? पण याचं चिंतन एक असं मांडू की तुकाराम महाराज परमार्थातला एवढा महत्वाचा नियम बाजूला ठेवून का मला साध्य सांगतात, आणि व्यवहाराची विकृती बाजूला ठेवून
साधन का सांगतात? आधी व्यवहार आपण पाहू. व्यवहारातली माणसं साधन का सांगत नाहीत? त्याचं कारण आहे, माझ्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारात कोणाला वाटतच. मी ज्या उंचीवर आलोय, मी ज्या योग्यतेवर आलोय, त्या योग्यतेवर अजून कोणी यावा हे व्यवहारात कोणाला वाटत नाही. म्हणून येवलेच्या वाल्याला वाटणार नाही माझ्यासारखा चहा दुसऱ्याला करता यावा. कोंडाची चिवड्यावाल्याला वाटणार नाही माझ्यासारखा चिवडा कोणाला जमावा. जोशीवड्यावाल्याला वाटणार नाही माझ्यासारखा दुसऱ्याचा वडा व्हावा. कधीच वाटणार नाही. तर माझ्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारात कोणाला वाटत नाही. तुम्हाला मी उपनिषदातल्या कथेचा आधार घेऊन एक गोष्ट सांगेन. माझ्या योग्यतेला माझा शेजारी येऊ नये असं जीवाला वाटत नाही. गावातला कोणी यावा असंही त्याला वाटत नाही. यात नवल नाही. आपल्या पोटचा पोरगा आपल्या योग्यतेला आलेला बापाला आवडत नाही. नाही तुम्ही असं बघूच नका माझ्याकडे. मी तुम्हाला पटवून देईल. आपल्या योग्यतेला आपला पोरगा आलेला बापाला आवडत नाही. पहा तुम्ही प्रत्येकाच्या घरात एक मिनिट तुम्ही विचारतो, ज्यांचं ज्यांचं पोरासंग पटत त्यांनी हातवर करावं. बरं राहू द्या, प्रश्न बदलू आपण. प्रश्न बदलू. ज्यांचं ज्यांचं पोरासंग पटतं म्हणलं दाजी एकाने हातवर केलेला. बरं ज्यांचं ज्यांचं पटत नाही त्यांनी हातवर करा. तरी हातवर नाही. ऐका भूषण महाराज यांना म्हटलं मी ज्यांचं ज्यांचं पोरासोबत पटतं त्यांनी हातवर केला. तर एक तरी हातवर झाला का? फक्त एक झाला, बाहेर झाला. आणि तुमचं का पडतं ते बी मला कळायला लागले. ऐका सेवितो हारस. अरे जे मी खातो ते तुम्हाला वाटतं. एक शपथ प्रमाणे आपण जेवणी जेववी लोका. तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका जर पडू घ्या रे तुम्ही. केवळ आम्हाला नाही, आम्हाला जे मिळालं ते तुम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे हा उद्देश तुकोबारायचा असल्यामुळे तुकोबाराय आम्हाला साधन सांगतात. आणि साध्य का सांगतात? एक गोष्ट सांगतो. माणसाचं जीवन योग्य पदाला जाण्याकरता दोन गोष्टी असाव्या लागतात. त्याच्या जीवनाला गती असावी लागते आणि त्याच्या जीवनाला दिशा असावी लागते. काही लोकांच्या जीवनाला दिशा आहे पण गतीच नाही. काही लोकांच्या जीवनात गती आहे पण दिशा नाही. काही लोकांच्या जीवनात दोन्ही आहे पाहिजे लोक दोन्ही नाही. आता ते करता येतात, कोट्या विस्तार करत नाही. मग ऐका मंडळी, जीवनामध्ये गतीला काय पाहिजे? दिशा पाहिजे. मग साधकाला आमचं जीवन कोण्या ध्येयापर्यंत न्यायचंय ही दिशा कळाली पाहिजे. नेमकं मला जायचं कुठपर्यंत, हो मला चालायचं किती दिवस या मार्गाने, याची काय पाहिजे? एक निश्चित दिशा ठरली पाहिजे ना. आणि मग ही दिशा देण्याचं काम एक सांगतो, ज्याच्या जीवनात दिशा नाही त्याची दशा झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही साधकाला दिशा देण्याच्या उद्देशाने साधू आपलं साध्यमय जीवन सांगतो आणि साधू समाज आपल्या योग्यतेला यावा त्या दिशेला. आत्ताच वाक्य जे बोललो ना मी, जीवनाला गती पाहिजे आणि जीवनाला दिशा पाहिजे, या दोन वाक्याला धरून जर बोलायचं जर ठरलं तर, इकडे पाय, या दोन वाक्याला धरून बोलायचं ठरलं तर
साधकाला दिशा मिळावी म्हणून साध्य सांगतात, आणि साधकाच्या जीवनाला गती यावी म्हणून साधन सांगतात. म्हणून साधन सांगतात. महाराजांचं जीवन कोण्या ध्येयापर्यंत गेले तेने झाले अवघे काम. महाराज म्हणतात आमची सगळी कामं पूर्ण झाली. काम शब्दाचे दोन अर्थ आहेत. काम शब्दाचा एक अर्थ आहे कर्तव्य. हो, बहुत कामे मज नाही आरानुक, एक सारिता तो पुढे उभे एक. आता किती तुला सांगू, मला घरी एवढे काम आहेत, हे काम संपलं की ते काम संपलं की ते. इथं काम शब्दाचा अर्थ काय आहे? कर्तव्य. आणि दुसरं इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दतः. हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, अशी इच्छा जी निर्माण होते त्या इच्छेला काय म्हणतात? काम. याला काम म्हणतात. आता इथं तुकाराम महाराज काय म्हटले? तेने झाले अवघे काम. मग अवघ काम आमचं झालं, मग अवघी कामं झाली म्हणजे आमची अवघी कर्तव्यही झाली आणि आमच्या सगळ्या इच्छाही पूर्ण झाल्या. आता महाराजांची अवघी कर्तव्य काय काय झाली, महाराजाच्या अवघ्या इच्छा कोणत्या कोणत्या पूर्ण झाल्या त्या आपल्याला पाहायचंय, पण त्या चरणावर गेल्यावर पाहायचंय. फक्त महाराजाला एक विचारू. महाराज पुन्हा दुसरं फलित एक सांगतात, ते निवारला भवभ्रम. संसाराचा भ्रम आम्हाला सोडत नाही. हो, संसार आम्हाला सुटत नाही, पण आमच्या जीवनामध्ये संसार हा भ्रम आहे आणि हा आमच्या जीवनातला निघून गेलेला आहे. पण तो कशाने गेला? महाराजांना हे फळ मिळालं. पण महाराजाला विचारू, महाराज तुम्ही सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, महाराज तुम्ही सगळी कर्तव्य पूर्ण केली, महाराज संसाराचा भ्रम तुमचा संपला, पण कशाने? महाराज म्हणतात तेने. महाराज कशा काय म्हणतात? तेने. मग मी महाराजाला विचारलं तेने म्हणजे कशाने? आता तेने म्हणजे कशाने सांगतील. एक धरिला चिठी, 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 एक धरिला रखुमाईचा पती धरला. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही चित्तात रखुमाईचा पती धरला. सगळ्यात माझा आधी पहिल्यांदा तुकाराम महाराजाच्या वचनावर आक्षेप आहे, रखुमाईचा पती का बरं म्हटली? काय नियम असा आहे, माणसाचा परिचय बायकोच्या नावानं देणं अपमान आहे, देऊ नये. माणसाचा परिचय, माणसाची ओळख एक नंबर स्वतःच्या नावाने झाली पाहिजे. दोन नंबरची ओळख बापाच्या नावाने, थर्ड क्लास ओळख सासऱ्याच्या नावाने, आणि सासू आपलं बायकोच्या नावाने जी ओळख आहे त्याला क्लासच नाही. श्लोक सांगतो तुम्हाला, उत्तमो आत्मनो ख्याता पितृ ख्याताचे मध्यमा आधमा शशुरा ख्याता आणि भार्या ख्याता धमा धमा. पण कोण हो? हे रामभाऊ एक नंबर बर, ही प्रसिद्धी एक नंबर. हे कोण हो? गणपतराव आहेत ना, त्यांचे चिरंजीव सेकंड क्लास. हे कोण हो? आदिनाथ काकी पाटील त्यांचे 3 नंबरचे जाव आहे ना.
हे 3 नंबर. हे कोण हौशीचा नवरा माहित नाही का तुला? त्याला क्लासच नाही बघा कसला. असा माणसाचा परिचय नसावा, बायकोच्या नावानं परिचय नसावा. ओळख कोणाच्या नावानं असावी? मायासारखी. आपल्या स्वतःच्या नावानं ओळख असावी. मला सांगा, हा पांडुरंग पंढरपूरचा हा एवढा गेलेला आहे का जिथं तिथं त्याची बायकोच्याच नावानं परिचय हो? सदा माझे डोळे, वारकरी म्हणू लागा, सदा माझे डोळे. पुढं काय? रखुमाईच्या पती सोयरी. हो, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर. अजून पहा, तू का म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती. बर तू को बराय तरी कमी, ज्ञानोबर आहे तो प्रत्येक अभंगाला बाप रखुमा देवीवर. म्हणजे एवढा गेलेला आहे का याचा परिचय कधी बी बायकोच्याच नावानं? असं कुठं असते का? आधी त्याचा भाव पाहू कसा असतं. माणसाला बोलत असताना कधी शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कधी त्याच्या तात्पर्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला शब्दाकडे लक्ष देऊन चालत नाही, तात्पर्याकडे काय द्यावं लागतं? लक्ष द्यावं लागतं. ज्ञानोबराची ओवी आहे, विषय विषय सांडीजे तर महादोष केवसीजे. आणि संसार शब्द नवीन लटिकायचे की ज्ञानोबराय म्हणतात, अहो विषयी माणसानं जर विषय सोडले तर महादोष कुठं राहतील आणि जगातला संसार शब्द लटका होणार नाही का? याचा अर्थ मग ज्ञानोबराय म्हणतात का विषय सेवत बसा? ही उपरोधाची भाषा आहे. ही जर कळत नसेल, तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. परीक्षेचे दिवस आले होते आणि पोरग खेळायला गेले. आई म्हणली, अरे बाळू, अरे परवा दिवशी पेपर आहे, जरा पुस्तक घेऊन बसा. बाळू काही यायचं नाही. ए बाळ्या बस ना अभ्यासाला. तरी पोरग येईना, खेळण्यातच करतो. मग आई काय करते? बाहेर येते. ओ बाळासाहेब, गरम गरम स्वयंपाक झालाय, जेवून घ्या. आणि जेवले अभ्यासाला बसता. आपल्याला काय अभ्यास करायचा का? नाही नाही, अभ्यास झाला पास होता ना तुम्ही. आपल्याला का पास व्हायचे का? आपल्या बापान जशी हमाली केली तशीच आपल्याला हमाली करायची. आता मला सांगा, इथं बाई काय म्हणते? अभ्यास करू नको, पण तिचं तात्पर्य कशात आहे? अभ्यास कर म्हणते. कधी कधी भाषा काय असते? अशी उपरोधाची असते, उपरोधाची भाषा असते. म्हणून ऐका मंडळी, म्हणून शब्दाकडे जर लक्ष दिलं घोटाळा होईल. तिथं काय करावं लागतं? तात्पर्याकडे लक्ष द्यावं लागतं. इथं रखुमाईचा पती म्हणून मी आता सांगितलेला तुम्हाला प्रसिद्ध श्लोक, त्या अर्थ अंगानं पाहण्याऐवजी आपण त्याचा थोडा तात्पर्याने विचार करू. रखुमाईचाच पती का म्हटले तुकोबाराय? त्याचं पहिलं कारण हा विचार आहे, परमार्थामध्ये अनन्यता फार महत्वाची. काय महत्वाची? अनन्यता फार महत्वाची. रखुमाईचा पती म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, असं मला वाटतं, याला बायका 16,108 आहे. कोणाला? या रुक्माबाईच्या नवऱ्याला बायका किती आहेत? 16,108. एकाने मला विचारलं, कैलास भाऊ, कृष्णानं 16,108च बायका का केल्या? काय काय लोकांना प्रश्न असतात. हो, गळ्यामध्ये तुळशीच्या माळीमध्ये 108च म्हणे का असतात? मग का असतात? गेलेला 3 पावणे मग का करायचे असतात प्रदक्षिणा 7 मग? अशी लोकांना काय पडतात? प्रश्न पडतात. भगवान कृष्णानं 16,108 बायका का केल्या? त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. भगवंतानं 16,108 बायका करण्याचं कारण आहे, 109चा योग आला नाही. काय रे, त्याच्या मुस्कडात 3 त्याला 4 चपला का मारल्या आणि 5वी मारायची होती पण चप्पल तुटली. असं झालं. 108च का? 16,108च का? तर 16,109चा योग आला नाही म्हणून. ह्याला बायका खूप आहेत. पण ऐका, ह्याला बायका अनेक आहेत, पण रुक्माईला मात्र हा एकच आहे. ह्याला अनेक आहे, पण रुक्मिणीला हा एकच आहे. जसा रुक्मिणीला हा एकच आहे, त्याला बायका अनेक आहेत. देवा, तशी तुला भक्त अनेक आहेत, पण आम्हाला देव मात्र तू एकच आहेस. हा परिचय देण्याकरता महाराज रखुमाईचा पती म्हणतात. हे गांभीर्य कळण्याकरता आपल्या रुक्मिणीचं चरित्र पाहू. थोडस अगदी थोडक्यात पाहू, 1.5 तास अगदी थोडक्यात चरित्र पाहू. चरित्र काय? रुक्मिणी आई
आईनं जेवायला बोलू, अगं रुक्मिणी चल जेवायला. रुक्मिणी जेवायला गेली. खाई ना का पाणी पेना, तिला काय गोड लागे ना. बरं आईने विचारलं तुला काय होतं तर रुक्मिणी सांगतही नाही, सांगे नाही. शेवटी सुमनो आनंद शुद्ध मती अनंद अनिंदको अनन्य गती गोप्य तया प्रती चाळवी जे सुखे. माणूस मन मित्राजवळ मोकळं करत असतं. रुक्मिणीची एक मैत्रीण होती. अगं तू तरी रुक्मिणीला जाऊन विचार नेमकं हिला काय झालं. खात नाही पित नाही जेवत नाही काही नाही, बरं काय झालं सांगत नाही, काय पाहिजे ते बोलत नाही. मैत्रीण जवळ गेली. रुक्मिणी बेधुंद अवस्थेत होती. रुक्मिणी नुसती अशी शून्यात बसली होती. रुक्मिणी काय झालं तुला, ताप आहे का, तोंडाची चव गेली का, वास यायचा बंद झालाय का, दम लागतो काय. मग थोडा आराम करते का, फुलाची शेष टाकून देते, तुझ्या अंगाला थोडं चंदन लावू का, नको, चंदनाची चोळी माझे सर्व अंग बोळी. मग तुझ्या आवडीचा एखादा राग गाऊ, तुम्ही गात सासू स्वरे ऐको निदावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाई आणू. अगं मग तुला पाहिजे काय, ती काय म्हणते ऐका. कृष्णे वेधिनी विरहिणी बोले, कृष्ण वेदिनी बोले, कृष्णे वेधिनी विरहिणी बोले, कृष्ण चंद्रमा करीतो उभा रागे माये, चंद्रमा करीतो चंद्रमा करीतो उभा रागे माये, चंद्रमा करीतो उभारागे माये. नलावा चंदन वांगीन घाला विंदन वारा, हरी विन शून्य शेजारू गे माये, माझे जीवीचे तुम्ही काहुनी, माझे जीवीचे तुम्ही काहुनी ना, माझे जीवीचे, माझे जीवीचे तू, माझे जीवीचे कृष्णे वेधिली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये, नलावा चंदन वांगीन घाला विंदन वारा, हरी विन शून्य शेजारू गे माये, माझे जीवीचे तुम्ही काहुनी. माझ्या मनातलं तुम्हाला कसं कळत नाही. आता मला देवकी नंदने विनन आणून, मला देवकीच्या नंदनाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. नंद नंदनो घडी घडी आना, तया विनन वाचती प्राणवो माये, आता त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. मैत्रीण म्हणली कोण कोण कोण, देवकी नंदन. कुठं पाहिलं त्याला, तिनं तुला काही FB वर रिक्वेस्ट पाठवली का काय, तो त्याची प्रोफाईल पाहिली का काय. आणि रुक्मिणी प्रोफाईल वरच्या फोटोवर भुलायचं नसतं, त्याला म्हणायचं असतं आधार कार्ड पाठव. नाहीतर प्रोफाईलवर असतो राम आणि आधार कार्डावर असतो रहीम. विठाला विठाला विठाला, असे राम रहीम बऱ्याच रुक्मिणीचं वाटोळ करायला लागलेले आहेत. विठाला विठाला, अगं नाही ग, त्याला पाहिलं नाही मी. अगं पाहिलं नाही तर मग त्याला मन कशी देऊन बसलीस. ती म्हणते अगं परवा नाही का आपल्या गावात कीर्तन झालं म्हणे, कोणाचं, त्यांनी वैकुंठातल्या नारद महाराजांचं. म्हणे हो, त्यांनी त्याच्या रूपाचं वर्णन केलं. म्हणे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते
निर्विक्ष कर्ण विवरैर्हरतोंग तापम. त्यांनी वर्णन केलं रूपाचं. लागलं मध्यम लावून द्या. गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर बाला. श्रवण में कुंडल झलकाला नंद के आनंद नंद लाला. गगन सम अंग कांति काली राधिका चमक रही आली. लतन में ठाड़े वनमाली भ्रमरसी अलग कस्तूरी तिलक चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी की. श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की. गले में वैजयंती माला बजावे मुरली मधुर बाला. श्रवण में कुंडल झलकाला नंद के आनंद नंद लाला. गगन सम अंग कांति काली गगन सम अंग कांति काली राधिका चमक रही आली. राधिका चमक रही आली. लतन में ठाड़े वनमाली लतन में ठाड़े वनमाली भ्रमरसी अलग कस्तूरी तिलक चंद्र सी झलक ललित छवि मुरारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की गिरिधर कृष्ण मुरारी की गिरिधर कृष्ण मुरारी की गिरिधर असं गोड त्याच्या रूपाचं वर्णन केलं आणि मी त्याच्या रूपाला बाहेर ठेवली. कोणाकडून ऐकलं? नारदाकडून. ते कीर्तनकार नारद. अगं रुक्मिणी या कीर्तनकाराचं काय खरंय का हो बाबा? काय खरंय? एक कीर्तनकार येतो आणि एम म्हणतो भक्ती पंत बहुसोपा. दुसऱ्या दिवशीचा म्हणतो भक्ती तो कठीण. काय खरं यांचं का हो बाबा? काय का नाही? आपण दोघं तेच आहेत. काय खरं? तेवढी इकडं पहा. तो दिसायला सुंदर असो अथवा नसो, तो गुणानं युक्त असो अथवा नसो. ते वचन लय गोड मला पण उपस्थितच होत नाही. गुणोवा निर्गुणोवा शेखर शेखरोवा असं वचन आहे पाहे भक्तिशास्त्रात. हो, गुणोवा निर्गुणोवा. गुणानं युक्त असेल अथवा गुणहीन असेल. शेखर शेखरोवा दिसायला सुंदर असेल अथवा नसेल. अगं मन दिलं 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 आता मात्र तो मनातून बाजूला जाणार नाही. रुक्मिणी पण मैत्रीण म्हणते पुढं थोडीशी आहे कथले गोड आहे तेवढी सांगतोच. सांग करावं सांगणारच पण विचारायला. ऐका पुढं म्हणते अगं रुक्मिणी ते ठीक आहे तुझं पण मला वाईट वाटतं ग. काय तुझं त्या आंबेसारखं होऊ नये. कोण आंबा? काशी राजाला 3 कन्या होत्या. सगळ्यात मोठी होती आंबा, दुसरी होती अंबिका, तिसरी होती अंबालिका. भीष्मानं तिघीला जिंकलं. तिघी भीष्मासोबत निघाल्या. पण सगळ्यात मोठी जी आंबा होती ना तिचं प्रेम शाल्वावर होतं. मग ती म्हणली भीष्मा आम्हाला तुम्ही जिंकले तुमच्या सोबत आम्हाला क्रम प्राप्त आहे पण बोलू का एक माझ्या मनातलं काय. माझं प्रेम शाल्वावर आहे. मी शाल्वाकडे जाऊ का? भीष्म बरं झालं लवकर जा कारण मला प्रश्नच पडला होता. नवरदेव होते 2 चित्रांगद आणि विचित्रवीर्य आणि नवऱ्या झालत्या 3 आंबा अंबिका अंबालिका. 4 असत्या तर 2-2 केले असते. पण या 3चं काय करावं मलाच प्रश्न पडला होता. एक होईल चित्रांगदाला, एक होईल विचित्रवीर्याला आणि मला तर लग्न करायचंच नाही. काय झालं? भीष्म म्हणू लागले असं. माझं वेगळं म्हणणं असं म्हणू नका. माझं भेद म्हणणं आहे. ऐका मंडळी आणि ती केली. आणि तुला सांगते आंबे अगलं रुक्मिणी ती आंबा जेव्हा त्या शाल्वाकडे गेली. शाल्वा मुला अगं दुसऱ्यानं जिंकलेली खायला का वेगळा असं तिनं घरात घेतली. परत भीष्माकडे आली. बापा भीष्मानं घरात घेतली नाही. ना बापाच्या घरची झाली ना शाल्वाच्या घरी गेली ना भीष्मानं घरात घेतला.
आयुष्यभर तिचे हाल झाले. रुक्मिणी तसे तुझे हाल होतील. कुठं नादी लागली सोडून दे, जाऊ दे. तुझ्या भावानं चांगला शिशुपालपती आणलाय, घे करून. ती म्हणली बिलकुल नाही. कसा ग बाई हरी विनधीर धरो, 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 कसा ग बाई हरी विनधीर एका जनार्दनी निश्चय मनीचा, एका जनार्दनी निश्चयिता, जनार्दनी निश्चय मनीचा, एका जनार्दनी निश्चयिता, श्रीकृष्ण नवरावतो, कसा ग बाई हरी विनधीर धरो, कसा ग बाई हरी विनधीर धरो, कसा ग बाई हरी विनधीर धरो. एका जनार्दनी निश्चय मनीचा ठरवला. आता आता त्याला सोडून दुसरा नाही नाही नाही. आता अजून एक ज्ञानोबराची विरहणी तिथपर्यंत जाऊच जाऊ तिथपर्यंत. ती म्हणली अगं समजा तू गेली, समजा तू काय म्हणते आता तोच ठरला ना, ठरला काय हरकत नाही. पण तू गेली आणि त्याला तुला घरात नाही घेतलं तर काय करशील? कसं असतं, उद्या पेपरला येईन एकतर्फी प्रेमातून पोरीच्या जीवनाचं वाटोळ. तसं झालं तर तू गेली आणि त्यानं तुला घरात घेतलं नाही तर ऐका काय म्हणते रुक्मिणीचा निश्चय ऐका काय. रुक्मिणी म्हणते काय करेल, त्याच्या दारात पडून राहील पण दुसरीकडे जायची नाही. पाचा दामाचा घोंगडा नेशेन, पाचा दामाचा घोंगडा नेशेन, पाचा दामाचा घोंगडा नेशेन, पाचा दामाचा घोंगडा नेशेन. मी पाच दामाचा घोंगडा नेशेन म्हणजे पाच फाटकत तुटकं नेशेन. उरले ते मोठ जेवीन गे माई, उरलं सुरलं खाईन त्याचीच होऊन राहील. फाटकं तुटकं नेसल पण त्याचीच होऊन राहील. त्याच्या काम घरची बटी कोण राहील, त्याचीच होऊन राहील. तरी घरात नाही घेतलं ना, त्याचा उंबरा उशीसा करीन, त्याच्या दारात पडून राहील पण त्याचीच होऊन राहील. त्याला म्हणे तुला बाहेर जायचं ना, माझ्या छातीवर पाय देऊन जा, पण मी तुझ्या दारातून उठणार नाही, पण त्याचीच होऊन राहील. एवढा निश्चय भक्ताचा देवाविषयी पाहिजे. जय हे आकाशावर पडो आहे हा निश्चय, हो ह्या गोष्टीचा निश्चय. ही रुक्मिणी आहे आणि रुक्मिणीची जशी देवा तुमच्यावर निष्ठा आहे, हो तशी आमची तुझ्यावर निष्ठा आहे हे सांगण्याकरता रुक्माईचा पती, हे सांगण्याकरता रुक्माईचा पती. हो शब्द आठवले म्हणून नाही असं काही नाही. हे झालं का? पण आता तुम्हाला गावरानी उदाहरण सांगतो की रुक्माईचा पती का. त्याला अजून एक कारण काय असतं. रुक्मिणी अमरावती जवळ कौंडण्यपूरची. रुक्मिणी कुठलची? कौंडण्यपूर. आणि पांडुरंग आहे द्वारकेची केणी. या प्रमाणाने धरू आपण. पांडुरंग कुठून आला? द्वारकेची केणी आली याची काय, द्वारकेवरून आला म्हणजे पांडुरंग कुठलचा? द्वारकेचा. रुक्मिणी कुठलची? कौंडण्यपूरची. द्वारका कोण्या राष्ट्रात आहे?
बोलायचं लवकर लवकर. गुजरात मध्ये. कौंडिण्यपूर कुठे आहे? महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्र रुक्मिणीचं काय झालं? माहेर झालं. गुजरात काय झालं? सासर झालं. आपण कोणाच्या गावचे? रुक्मिणीच्या माहेरचे. म्हणजे कुठलचे आपण? महाराष्ट्राचे. म्हणजे रुक्मिणीच्या गावचे आपण. आणि पांडुरंग कुठलचा? गुजरातचा. रुक्मिणीचं माहेर महाराष्ट्र काय याचं अजून एक कारण. बाया रुसल्यावर कुठे जातात? विहिरीकडे. कोण म्हणलं? मला बाया का रुसल्या कुठे? बाबा मग ते विहिरीकडे जातात बाबा. ए बाया तिकडे जात जाऊ नका. मारायला जात जा. मारायला जात जा. मग रुक्मिणी जेव्हा रुसली तेव्हा आली कुठं? माहेराला आली. रुक्मिणी हे महाराष्ट्राची ना आपण कुठलचे? महाराष्ट्राचे. पांडुरंग कुठलचा आहे? गुजरातचा आहे. पांडुरंग गुजरातचा आहे. नंतर ते तिच्या माग माग आला आणि इथंच राहायला घर जावं अच्छा इथे. ऐका आता व्यवहार सांगतो. आपल्या गावाचं नाव काय? तांदळी. तांदळी तुम्हाला ऐका. गावाचं नाव तांदळी. तांदळीची पोरगी समजा. चालेल? द्यायची कुठं? तुमच्या गावात द्यायची? कोकण गाव. कोकण गाव. आता तुम्ही राहता श्रीगोंद्यात पण जाऊ द्या कोकण गावला. तांदळीची पोरगी दिली कुठं? बोलायचा मदत करायचा थोडीशी. दिली कुठं? कोकण गावला दिली. बरं तांदळीची जी पोरगी तिचं नाव ठकू. नाव बरे का बदलायचं? बरं बरं. हा तांदळीची कोण? ठकू. कोकण गावच्या डिगूला दिली. असे डिगू चाल का? नाव बदलायचं. ह्याचंच नाव डिगू काय? तुम्ही कोकण गावचे? नाव डिगू आहे फक्त. होय नाही आमचा डिगू कोकण गाव. तांदळीची ठकू कोकण गावच्या कोणाला दिली? डिगूला. लक्ष देऊन ऐका बरं. लय लक्ष देऊन ऐकलं तरच कळतं. अदृष्ट नाही तर कळत नाही. आणि मग ही ठकू गेली सासरी नांदायला. कुठे गेली? कोकण गावला गेली. ठकू नवऱ्याला म्हणले अहो चला जरा श्रीगोंद्याला पिक्चर आपलं फिरून येऊ. डिगून गाडीला किक मारली आणि ठकू गाडीवर बसली. कोणाच्या? डिगूच्या. आणि लोक म्हणायला लागले का रे हे डिगूच्या गाडीवर कोण बसली होती? अरे तुला माहित आहे का गेल्या महिन्यात लग्न झालं त्या डिगूचं. ती डिगूची ठकू आहे. ती डिगूची काय? ठकू आहे. बरं म्हणजे डिगू कुठलचा आहे? ठकू कुठलची आहे? आपण कोणाच्या गावचे? ठकूचे. हे ध्यानात राहू द्या बरं. आपण ठकूच्या गावचे. आणि मग ठकू काय म्हणले डिगूला? होय हो आमच्या गावचा सप्ताह चाललाय म्हणजे माया महाराज. चला ना आपण सप्त्याला जाऊ. डिगू बैल आपलं आज्ञाधार. डिगू ठकूला घेऊन कुठे आला? तांदळीला. ठकू कुठलची? आणि आपण कोणाच्या गावची? ठकूच्या गावची. आणि ठकू जेव्हा डिगूच्या गाडीवर आली तेव्हा काय काय लोक म्हणले का रे हे ठकू कोणाच्या गाडीवर बसली? लोक म्हणले अरे तिचं लग्न झालं गेल्या महिन्यात. तो ठकूचा डिगू आहे. नाही तू पेटती का मला पेटवत लागत? जेव्हा ठकू डिगूच्या गावात जाते, जेव्हा ठकू डिगूच्या गावात जाते तेव्हा डिगूची ठकू. पण जेव्हा डिगू ठकूच्या गावात येतो तेव्हा ठकूचा डिगू. आपण कोणाच्या गावचे? आता ठकू काढा डोक्यातली रुक्मिणी म्हणा ना. आता आपण कोणाच्या गावचे? रुक्मिणीच्या गावचे. पांडुरंग कोणाच्या गावात आलाय? आपल्या गावात आलाय. जेव्हा द्वारकेत रुक्मिणी जाईल तेव्हा पांडुरंगाची रुक्मिणी. पण तो आपल्या गावात आलाय ना म्हणून रुक्माईचा पती आम्हाला असंच म्हणावं लागेल. रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती चित्तामध्ये धरला. असं झालं. बस झालं आता उत्तरार्धाचं चिंतन. रखुमाईचा पती आम्ही चित्तात धरला. म्हणे महाराज तुम्ही थोडीच धरला आम्ही पण धरला. आपल्या चित्तात नाही. आपल्या चित्तात देव असल्याशिवाय तुम्ही कीर्तनाला आले का? पावसा पाण्याचे दिवस आहेत.
नेमकीच उघाड झालेली आहे. हा, शेतातले कामं चालू झाली असतील तुमचे, है ना? उघाड आहे, कामं तुम्ही काय काय मंडळी दिवसभर कामं केली असतील, कायला उद्या दिवसभर कामं करायची असतील. तुम्ही झोपा टाळल्या, सगळं टाळलं, इथे येऊन बसले. चित्तात देव असल्याशिवाय का नसल्याशिवाय आहे ना? मग सगळ्यांच्या चित्तात देव आहे, त्यात तुमच्या चित्तात देव आहे. फरक काय? आम्हाला ते फळ नाही, जे तुम्हाला फळ मिळालं. त्यांना फळ मिळालं, त्याने झाले सर्व काम. आमचे कुठं झाले काम? कोणत्या इच्छा पूर्ण झाली आमच्या? कोणत्याच नाही. आमचा संसाराचा भ्रम गेलाय का? आमचा संसाराचा भ्रम गेलाय का? वाढलाय. वाढलाय. बरं, सगळं कळून वाढलंय. ते कसं कसं कळलंय पुढे बोलणार आहे मी त्या विषयात. मग मला सांगा, मग महाराज तुमच्याही चित्तात देव आहे, आमच्याही चित्तात देव आहे, मग तुम्हाला जे फळ आहे ते आम्हाला का नाही? त्याचं उत्तर ह्याच्यातच दिलंय महाराजांनी. काय? त्यांनी चित्तामध्ये रखुमाईचा पती धरला, पूर्वार्ध म्हणा एक धरीला चित्ती. एक वाक्य बारीक आहे का? त्यांनी एकच रखुमाईचा पती चित्तात धरला, आम्ही एक रखुमाईचा चित्तात पती धरला. आमच्या चित्तात काय? फक्त रखुमाईचा पती नाहीये, संसार बी, घरदार बी, म्हणून आम्हाला ते फळ नाही. त्यांनी मात्र रखुमाईचा पती चित्तात धरला, एक धरला चित्ती. आम्ही एकट्याला चित्तात नाही ना धरलं. जसं आम्हाला 9 वाजता कीर्तनात यावं वाटतं, तसं 11 वाजता घरी बी जावं वाटतं. खरंय का कुठे? आता अजून एक सांगतो, तुम्हाला वाईट नाही वाटायचं ना तांदळीकर? मी तुमच्या लेकरासारखा, लहान लेकरू, तुमचं लेकरू थोडं पोचले तो भाग नाही राहा. घ्या ना समजून, थोडं ऐकून घ्या ना. ऐका ऐका, मला सांगा, कीर्तनाला येताना, खोटं नाही बोलायचं, कीर्तनाला येताना लोक कसे येतात? सदान महाराज एक एक एक, हळूहळू, दमादमाने, आताशी लावा लाव्या चालू आहेत सिस्टीमच्या. हो, लावा लाव्या करीत नाहीत का आपण आधी? आता शिकत पहिला विना घेतलाय, आता शिकत महाराजाने घेतलाय, अजून चाल व्हायची. येताना कशी येतो आपण? एक 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 एक. जेव्हा 11 वाजता कीर्तन सुटल तेव्हा घरी जाताना एक एक. म्हणजे आपण किती देव चित्तात धरलाय बघा. देवाकडे येताना जड पावलाने येतो आणि घरी जाताना हलक्या पावलाने. किती पक्का चित्त आहे, चित्तात देव आहे आपल्या. बरं, आपण देवाच्या दारात खोटं नाही बोलायचं. संसारात सुख आहे का परमार्थात सुख आहे? तुमचं काय मत? बाबा तुमचं वय काय आता? डिगो भाऊ आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तुमचं वय काय डिगो भाऊ? 75 वय. खरं सांगा, संसार सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. चला, तुमचं वय 50च्या दरम्यान. संसार सुख आहे का दुःख आहे? दुःखाचे. तुमचं लग्न झाले 40. जी, संसार सुख आहे दुःख आहे सरपंच? संसार दुःख आहे. दुःख आहे. हा प्रश्न ना फक्त नवीन लग्न झालेले विचारायचा, बाकी कोणालाही विचार. दुःखाचा. नवीन लग्न झालेल्याला विचारून फायदा का होत नाही? त्याचं कारण आहे, मांजर असते ना, उंदराव एकाएकी झडप घालीत नाही. मांजर आधी उंदराचा अंदाज घेते. काय काय मांजरीला अंदाज यायला वर्ष लागत. पण ज्या मांजरीला ज्या उंदराचा अंदाज आला, त्या गुळाचा खडा काय करतात? संसार सुख आहे, सगळे ठाऊकाची आहे. संसार दुःखाचा. सुख पाहता बापाने
संसारात आपण किती उल्हासानं जातो, किती दुःख तिथं. बरं अनुभव नाही का? होतो का आपण शहाणे? अनुभव सांगू सगळ्यांचे कसे आहेत. ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. बाबा 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 होय, या गावात एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत भेटणार. ह्याचे 4-5 जणांचे नंबर तरी द्या, कळस बसवा, लय अडचणी द्या आम्हाला. भैया तुझं नाव काय? नाव काय? नाव प्रत्येक तुझं नाही झालं, ह्यांचे झाले सगळ्यांचे. ह्याने हातवर केले का? काय केलं नाही सांगू का? बरेच जण हातवर केले नाही. काय केलं नाही सांगू? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच होत नाही. तुझी वेळ गेली नाही बाळा, सावध होय. माझ्या गाडी जागा आहे, माझा उत्तराधिकारी होऊन जाईल. पण अशा संसारात किती उल्हासानं जातो. म्हणजे आमचा देव चित्तात आहे, तो नुसता देवच चित्तात नाही. ही अडचण आहे. त्यांच्या मात्र चित्तात दुसरं काहीच नाही, एक धरीला चित्ते. एक गावोनी विठोबाचे नाव, एक गावोनी विठोबाचे नाव, एक गावोनी विठोबाचे नाव, एक गावोनी विठोबाचे ऐकलं का? आम्ही संसारात सगळं लक्ष घातलं, उरलेलं देवाला दिलं. त्यांनी मात्र सगळं देवाला दिलं, संसाराकडे जाऊच दिलं नाही. हो, संसाराच्या बाबतीत त्या राधेची काय अवस्था झाली? कैलास महाराज
म्हणल्याशिवाय मी त्यांना सोडीतच नाही. हा, सोडतच नाही. आणि एक वाक्य आपसूक, देवाने पुढचा जन्म मला कैलास सारखा द्यावा, त्यांच्यासारखा आवाज द्यावा, जन्मभर देवाला गाईल मी पुढच्या जन्मात. वो तो राधा हो गई बदनाम, सब कुछ भूल गई तेरे संसार. अरे तुझ्या करता सगळं विसरली. श्यामल श्यामल मेघा बनूनी, श्याम बनूनी आई, तुझी मुरली मज आवडली, बोलो शा शा, बोलो शा शा, संसार मनातुनी घडून पडे, संसार जीवा भूल पड़े, कसरी जीवा भूल पड़े. मुरली मुरली वरना जाजी बरे, मुरली वरना जाजी बरे, कसरी जीवा त्यानं आमच्या जीवनामध्ये तेने झाले अवघे काम. आमची सगळी कामना पूर्ण झाल्या. काय काय कामना असतात जीवाच्या? तुकाराम महाराजाच्या काय काय कामना आहेत? संसाराच्या अनेक कामना आहेत, पण एक साधारणतः दोन कामना असतात. एक भुक्तीची असते आणि एक मुक्तीची असते. भुक्तीची म्हणजे माणसाला पोटाला पोटभर पाहिजे आणि मेल्यानंतर जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, ह्या प्रामाणिक दोन इच्छा आहेत. पण आम्हाला त्याही सगळ्या संपल्या. भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दारिद्र्यता. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. पूर्ण परमात्मा करतो. तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले. तात्पर्य तेने झाले सर्व काम इच्छा या अर्थानं. आता दुसरा अर्थ कर्तव्य. सगळी कर्तव्य संपली. कृतकृत्यम प्रापनीयम कृतकृत्यम प्रापनीय प्राप्त मित्येव तुष्यति. हो, त्या पंचदशीच्या 7व्या प्रकरणाच्या शेवटी तो सद्गुरूच्या मुखातून ब्रह्मज्ञान ऐकल्यानंतर शिष्याचे हे पूर्णोद्गार आहेत. पूर्णोद्गार आहेत की जे मला करायला पाहिजे होतं ती सगळी कर्तव्य पूर्ण झाली. हो, आमची कर्तव्य आम्हालाच पार पाडावी लागतात. पण पहा, चोखोबरायच्या बायकोचं बाळणपण त्यानं केलं, त्यांचं कर्तव्य हा पूर्ण करतो. नरसिंह मेहत्याच्या पोरीचा हुंडा हा भरतो. चोखोबरायची डोरे हा ओढतो. कबीर महाराजाचे शेले हा विणू लागतो. सगळे आता उंचनीचे काही अभंग पाहून घ्या. तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. संसार हा एक भ्रम आहे. म्हणून वैकुंठवासी शांताराम गुरुजी म्हणायचे की फक्त वेदांत दर्शन संसाराला भ्रम म्हणतं, अन्य कोण्या दर्शनाचा हे हिंमत झालेली नाही. पण त्या भ्रमानच एवढं त्रास दिलाय. जर शाश्वत असतं तर काय झालं असतं कोणास ठाऊक. पण आमच्या जीवनातला संसाराचा भ्रम निवारून गेला. कसा निवारून गेला त्याचं उदाहरण सांगतो. तुकाराम महाराजाचा पोरगा आजारी पडला. बायको म्हणली, अहो याला दवाखान्यात न्या. कीर्तन तर रोजच आहे. आगावले, औषध दिलंच ना त्याला. दिलं. मग बसा त्याच्याजवळ थोडा वेळ. ते जर जगणार असेल तर मी गेलं तरी जगणार आहे, आणि ते जर मरणार असेल मी थांबलं तरी मरणार आहे. मग कशाला कीर्तन बोलू? हे ऐकायला गोड लागत, सोपं नाहीये. हे दोनच वाक्यात बोललोय मी, पण हे जगायला सोपं नाही. म्हणून त्यागाच्या गोष्टी जेवढ्या गोड कानाला ऐकायला लागतात ना, बोलायला जेवढ्या सोप्या जातात ना, बोलता वाटे सोपे, करणी करता टिंब टिंब कापे. कीर्तन असल्यामुळे मी टीर म्हणलो नाही. कीर्तनात टीर कसं म्हणायचं बरं नाही वाटत. म्हणलो काय मी? बोलता वाटे सोपे. सोपं नाही. नवे वैराग्य सोपा रे. एक कवी हिंदी लय गोड कवी, त्याने शेर शब्दाचा श्लेष करून लय भारी सांगितलं. पण
आणि शेर सुनने में मजा आता है. ते शेर ऐकताना वा वा म्हणायचे असते. शेर सुनने में मजा आता है. वा वा म्हणायचे असते हो. शेर सुनने में मजा आता है. इरशाद इरशाद. शेर सुनने में मजा आता है, शेर सुनाने में मजा आता है, लेकिन असली शेर जब आगे आ जाता है ना तब आगे से गिल और पीछे से पिला हो जाता है. तसं त्यागाच्या गोष्टी कंबर बांधलं की लय सुचत आहेत. सोपं नाहीये. वैराग्याच्या गोष्टी बोलत आम्ही बोलून गेलो प्रमाण नवे वैराग्य सोपारे. पण महाराज त्यांनी सहज संसाराचा भ्रम सोडून दिला. त्यांचा संसाराचा भ्रम राहिलाच नाही. डायरेक्ट शेवट करून म्हणू आपण. हो त्याने झाले अवघे काम निवारला भो भ्रम. मग महाराज तुम्ही हे सगळं चित्तातला एकाएकी निघालं काय? नाही निघालं. त्याच्यासाठी आम्ही एक केलं. परद्रव्य परनारी झाली विषाची या परी. परद्रव्य इथं धन म्हणजे लोभ घ्या आणि नारीमध्ये काम घ्या. धनाच्या ठिकाणी लोभ घ्या आणि स्त्रीच्या ठिकाणी काम घ्या. आम्ही कामाच्या बाबतीत आणि लोभाच्या बाबतीत विषयासारखी बुद्धी केली. कारण त्यागाची जी कारण आहेत ना, वैराग्याचं जे कारण आहे पंचदशी मध्ये विरक्तीचा हेतू, विरक्तीचं स्वरूप आणि विरक्तीचं कार्य सांगितलं. विरक्तीचा हेतू आहे दोषदृष्टी, स्वरूप आहे जिहासा आणि कार्य भोगामध्ये अधीनता. दोषदृष्टीर जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता. त्याला ज्ञानोबराची ओवी देऊ. विषय रांधली रससोयी ती जेवणारा ठाऊकी होय. तो ताटाची सांडुनी जाये जिया परी. तेवी संसार या समजता जाणी जे जे अनित्यता तो वैराग्य दौडीता पाठी लागे. विषयाचा त्याग कधी होतो? जेव्हा त्या विषयातल्या दोषाचं दर्शन होतं तेव्हा. हो म्हणून शास्त्रानं आम्हाला सांगितलं एखादी सुंदर स्त्री जर दिसली तर काय करा. विषय लंपट माणूस म्हणेल अरे काय देखणी बाई आहे, काय तिचे डोळे, पद्म दळेशी इसाळे भांड तिचे डोळे. पण ज्ञानोबराय म्हणतात लगेच म्हणा होतील पडवळे पिकली जैशी. पण हेच डोळे एके दिवशी पिकलेल्या पडवळासारखे होतील. संसारात दोषाचं दर्शन केलं पाहिजे. वैकुंठवासी कंधारकर महाराज म्हणायचे माणूस संसारात जेवढं दोष दर्शन करेल तेवढा परमार्थात लवकर यशस्वी होतो. विषयाचे दोष दर्शन मुख्यत्वे बाधक स्त्री आणि धन. आवरावी रसना आणि शिष्ण ही आठवण अहर्निशी. भागवतात नाथ बाबा बोलले. ते उदाहरण द्यायचे म्हणतात कंधारकर महाराज. मी तात्याच्या तोंडून ऐकले. एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी गेलं की तो श्रीमंत माणूस त्याची संपत्ती आपल्याला दाखवतच असतो. का दाखवू नये? त्याने कष्टाने कमवलेलं असतं. पण त्याच्या संपत्तीत आपलं लक्ष जाऊ नये याच्याकरता काय करावं म्हणे. तो म्हणला महाराज ही आपली माडी. तोंडानं म्हणू नये पण मनातल्या मनात म्हणा जाऊ नये. लाव त्याला कडी. कंधारकर महाराज म्हणायचे तोंडानं म्हणू नये बरं, नाही तर फटके खातात. हा मनात म्हणायचं महाराज ही आपली माडी, महाराज ही आपली शेतीवाडी, महाराज ही आपली गाडी, महाराज ही आपली बायडी. कशातच नाही. म्हणून कुठं गेलं की दोष दर्शन झालं की दोष दृष्टी हा विरक्तीचा हेतू आहे. आम्हाला विषयासारखं झालं धन, आम्हाला विषयासारख्या झाल्या स्त्रिया. म्हणून आमच्या चित्तातले काम क्रोध लोभ निघून गेले आणि मन मोकळं झालं की तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तिथे. आणि मग अशा मोकळ्या मनामध्ये परमात्मा येऊन राहतो. गुरुवर्य मारुती बाबा ह्याला खूप गोड दृष्टांत देतात पण माझी वेळ मर्यादा संपलेली आहे. म्हणून आता बस. आणि तुमच्या लक्षात आलं म्हणजे जास्त सांगण्याची काय आवश्यकता आहे. परद्रव्य परनारी झाली विषयाची या परी. असं झालं सगळ्या विकारांना बाहेर काढलं. चित्तामध्ये रुक्माईचा पती धरला आणि आमचं जीवन या उंचीपर्यंत आलं. म्हणून बाबांनो मला हात जोडून तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला कोणी सांगितलं जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नियम नलगे दैवता धरणे, आसन मुद्रा ध्यान ज्ञान नलगे वाराणसी मरणे. हे काही करू नका. फक्त एवढं करा चित्तातला संसार काढा आणि चित्तात फक्त रुक्माईचा पती धरा. याच्यापेक्षा परमार्थात काही करावं लागत नाही. तू का म्हणे फार, तू का म्हणे फार, तू का म्हणे फार, तू का ना
जास्त काही करायची गरज नाही. एक भाव चित्ती तर नलगे काही युक्ती, अन्य काही करायची गरज नाही. त्या पंचतंत्रात एक गोष्ट आहे. जंगलामध्ये एकदा एक माकड आणि एक कोल दोघांची भेट झाली. कोणाकोणाची? माकडाची आणि कोल्याची. माकड आणि कोल गप्पा मारत बसलं. जयहरी माकडा, जयहरी कोल्या. चर्चा झाली चालू. ते माकड म्हणतं, कोल म्हणतं माकडाला, का रे माकडा आता आपण गप्पा मारायला लागलोय. कोण म्हणतं? कोल. ते कोल म्हणलं, का रे माकडा आता आपण एवढे गप्पा मारायलो, पण इथं जर वाघ आला, काय आला? वाघ आला, तर त्याच्यापासून वाचण्याकरता तुझ्याकडे किती युक्ती आहेत? माकड म्हणलोय बाबा आपल्याकडे एकच युक्ती. काय? माकड आलं की टुनकून उडी मारायची, झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचं, आपल्याला दुसरं काही माहित नाही. कोल म्हणलं, हे पावळट, एकच युक्ती. पट्ट्याकडे 50 युक्त्या आहेत. एक साठी दुसरी, अरे 50 युक्त्या आहेत वाघापासून वाचण्याच्या. अशा गप्पा चालतात न चालतात तेवढ्यात वाघ आला. आता माकडाकडे किती युक्त्या आहेत? एक. माकडानं टुनकून उडी मारली, शेंटा जाऊन बसलं. कोल्याकडे किती आहेत? 50. कोल म्हणलं, दुसरी बरी का पाचवी बरी?
17वी तर मागच्याच आठवड्यात वापरली होती, मग 18वी बरी का 21वी बरी. बघता काय कोल्याचा झाला ना वडापाव. झाला वडापाव आणि माझा दृष्टांत संपला. कोल्यासारख्या 100 युक्त्या काही उपयोगाच्या नाही. माकडासारखी एकच युक्ती असं माणूस वाघापासून वाचत, तसं परमार्थात एकच युक्ती असो, ती युक्ती म्हणजे एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. ज्ञानेश्वर चिंतन करू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. आदरणीय शेखर साहेब यांचा आमचा संगम पासून परिचय 5-7 वर्ष झाले. तेव्हापासून परिचय. मला वाटतं गेल्याही वर्षी त्यांनी या सेवेकरता या उत्सवातील सेवा करता त्यांनी माझ्याशी संपर्क केला होता, पण गेल्या वर्षी येऊ शकलो नाही. यावर्षी लवकर संपर्क करून त्यांनी मला संपर्क केला आणि इथं सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. भगवान तांदळेश्वराच्या दरबारात सेवा करण्याचा योग, तुम्हा सर्व देवरूप श्रोत्यांच्या दर्शनाचा योग घडला. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. पुन्हा एकदा हे गोड असे गुणीजन मंडळी, काय इतक्या गोड आवाजाचे धनी, एवढं मधुर गाणारी मंडळी, यांना उदंड आरोग्य आयुष्य लाभावं. यांना उदंड आरोग्य आयुष्य लाभलं तर आम्हाला कीर्तनातला रंग काय असतो कळेल, भजनातला गोडवा काय असतो हे कळेल. हे कळण्याकरता उदंड आरोग्य आयुष्याची प्रार्थना करतो. सर्व गावातील भजनी मंडळी, परिसरातील महाराज मंडळी यांचे आभार मानतो. आज माझ्यावर प्रेम करणारे, परमार्थावर प्रेम करणारे, गावावर प्रेम करणारे अनेक मंडळी जशी आहेत, तसं श्रीगोंद्यामध्ये आम्हाला जीवाला जीव लावणारे आमचे सुरेश भाऊ हे सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत. आमचे मौली आलेले आहेत, आमचे दाजे आलेले आहेत, महाराज आहेत, अजूनही मंडळी आहेत. काय महाराज, लोकाला वाटतं महाराज लोकांची मजा आहे, ह्यांच्याकडे इनोवा गाड्या 35-35 आणि 40-40 लाखाच्या गाड्या, काय मजा आहे राव. मजा आहे का ती गाडी म्हणजे? आता गाड्यामध्ये फिरणं म्हणजे जीवावर उदारून फिरणं सोपं नाही. मग घरदार सोडून आम्ही अशी उदार जीवावरून फिरतो. ते का फिरतो? कुठंतरी आमच्या जीवाला जीव लावणारी माणसं आहेत. त्यामध्ये आमच्या माऊलीचं नाव आहे, आमच्या सुरेश भाऊंचं नाव आहे. आमच्या बकवाजाच्या बोटावर, गायकाच्या कंठावर आणि कीर्तनकाराच्या ओठावर कोणी प्रेम करतो? आमच्या पोटावर प्रेम करणारी मंडळी ध्यानात ठेवा. आमचं श्रीगोंदा परिसरात कुठेही कीर्तन असू द्या, आमच्या माऊलीला कळू द्या, दाजीला कळू द्या, सुरेश भाऊला कळू द्या. सगळ्यात आधी आज माऊलीचा तर कालपासून, यांचा सकाळपासून 2 फोन झाले. बाबा जेवणाचं काय, काय जेवायचंय, कुठे जेवणार आहात? हो, सप्ताह कोण्या गावचा असू द्या, पण माझ्या पोटाची काळजी ती घेतात. म्हणूनच काळजी घेणारी माणसं आहेत. तुम्ही म्हणलं नाही बाबा आज मी तांदळीतच जेवायला जाणार आहे आणि इथं येऊन त्या जेवण घडलं, सर्व काही सुंदर घडलं, जेवणही छान झालं आणि तुमच्या सर्वांचं दर्शनही छान झालं. आता कीर्तन पण मी काही लांबवलं नाही.